हायकोर्टाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। आठवड्यात दुसऱ्यांदा अशा पद्धतीची धमकी दिली आहे। हायकोर्ट बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, आठवड्यात दुसऱ्यांदा अशी धमकी देण्यात आली आहे। नक्कीच पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आणि या ठिकाणी पोलिसांकडे प्राप्त झाला। त्यानुसार हायकोर्टाला उडून देऊ अशा पद्धतीची धमकी देण्यात आलेली आहे। मागील आठवड्यात देखील अशाच पद्धतीची धमकी देण्यात आली होती। त्यानंतर संपूर्ण हायकोर्ट आहे ते खाली करण्यात आलेलं होतं। आता या ठिकाणी पोलीस आहेत ते दाखल झालेले आहेत। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तपास संपूर्ण या ठिकाणी केला जातो। याशिवाय धमकीचा कोणी दिली याबाबतचा देखील तपास आहे तो सुरू आहे। मागील काही दिवसांपासून सातत्याने धमकीचे मेसेजेस आणि कॉल्स येत आहेत। गणपती विसर्जनाच्या दिवशी देखील अशाच पद्धतीचा एक धमकीचा मेसेज आलेला होता। त्यानंतर हायकोर्ट उडून देण्याचे एक मेसेज आणण्यात होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा आठवड्याभरात दुसऱ्यांदा अशा पद्धतीच्या धमकीचा या ठिकाणी धमकी देण्यात आली। त्यानुसार आता हायकोर्टात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो दाखल झालेला आहे आणि संपूर्ण तपास आहे तो सुरू केला आहे। हायकोर्टातल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढलेले आहे का, त्याबद्दलचे काही अपडेट्स मिळत आहेत? हळूहळू आता पुन्हा एकदा मागे ज्या पद्धतीने करण्यात आलं तसंच कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं जाईल। संपूर्ण तपास आहे तो केला जाईल। न्यायालय हे अत्यंत महत्वाचा एक भाग आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसर आहे तो आता खाली करून पुन्हा एकदा संपूर्ण परिसराची तपासणी करून चौकशी केल्यानंतर पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांना आत घेतलं जाईल। सध्या पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत आणि पुढील प्रक्रिया आहे ती आता सुरू आहे। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही माहिती देऊयात। मुंबई हायकोर्टाला धमकी देण्यात आलेली आहे। आठवड्यात दुसऱ्यांदा हायकोर्ट बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। आठवडाभरापूर्वी अशी धमकी दिली होती, त्यावेळेला संपूर्ण हायकोर्ट रिकामं करण्यात आलं होतं, तपासणी करण्यात आली होती। आता आजही तशाच पद्धतीनं हायकोर्टातील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास आवाहन केलं जाईल आणि त्यानंतर संपूर्ण हायकोर्टाची तपासणी केली जाईल। बंदोबस्तातही वाढ करण्यात आलेली आहे। धन्यवाद गिरीश संपूर्ण माहितीसाठी। मुंबई हायकोर्टाला पुन्हा एकदा बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे।